मित्रहो, कोणत्याही राज्याच्या विकासाची किंवा प्रशासनाची जी मांड असते ती खरं तर गृह मंत्रालयावर असते आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कोण येतं? कायदा, सुव्यवस्था, पोलीस हे सगळे लोक जे आहेत हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि त्यामुळे जो मुख्यमंत्री असतो तो बऱ्याच वेळेला गृह मंत्रालयावर स्वतःचा वचक असेल अशा पद्धतीची व्यूहरचना करत असतो। नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जे केलं तेच देवेंद्र फडणवीसांनी 2014 नंतर अगदी आतापर्यंत केलेलं आहे। जवळपास 10 वर्ष राज्याचे गृहमंत्री असलेले, म्हणजे ती मधली उद्धव ठाकरेंची काही जर वर्ष आपण सोडली, जी महाविकास आघाडीची 2.5 वर्ष, तर जवळपास 7.5 वर्ष राज्याच्या गृहमंत्रीपदी राहण्याचा मान आणि करामत ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। पण देवेंद्र फडणवीस हे आता मात्र एक अपयशी गृहमंत्री म्हणून किंवा सबसेल फेल गृहमंत्री म्हणून आपल्याला समोर येताना दिसत आहेत। गृह मंत्रालयाचा, पोलीस विभागाचा जो काही कारभार आहे तो आता या पातळीवर गेलेला आहे की नुकतीच बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने पोलिसांची अक्षरशः चंपी केलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी जे काही केलेलं आहे किंवा पोलिसांचे जे काही लॅक्स आहेत, ज्या काही त्रुटी पोलिसांनी केलेल्या आहेत आणि अक्षरशः या संपूर्ण प्रकाराचं वाटोळं जे काही पोलिसांनी केलेलं आहे त्याबद्दल आता पुढच्या मंगळवारी कोर्टात जे काही व्हायचं ते होणार आहे। पण या सगळ्या प्रकारानंतर एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे फेल झालेले आहेत का? याच विषयावर संक्षिप्त स्वरूपात आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत की देवेंद्र फडणवीसांना नेमकं झालंय तरी काय। नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। 2014 ते 2019चा काळ गृह मंत्रालय त्यांच्याकडे होतं आणि त्यानंतर म्हणजे आता ज्या वेळेला एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। या 7.5 वर्षांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री म्हणून असलेली कामगिरी ही यथातथाच असल्याचं आता लक्षात आलेलं आहे। कारण जर आपण पाहिलं तर या गेल्या काही काळामध्ये जी काही एकूणच कामगिरी आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची, ती खूपच सुमार दर्जाची आहे असं म्हणायला खूप मोठा वाव आहे। याचं कारण काय? तर याचं कारण मराठा आंदोलन असू द्या किंवा हा बदलापूरचा लैंगिक अत्याचाराचा प्रकार असू द्या, यास भाजपच्या मंडळींची एक स्वतःची अशी मोडस ऑपरेंडी आहे आणि त्या ऑपरेंडीप्रमाणे ते हे सगळं गृह मंत्रालय चालवत असतात, अनेक आयुक्तांना सूचना देत असतात किंवा अनेक आयुक्तांकडून आपल्याला हवं नको ते करून घेत असतात। हे जरी सगळं खरं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे सध्या गृहमंत्री म्हणून आणि एक नेता म्हणून राज्यासाठी किंवा काही विशिष्ट मंडळींसाठी विलन ठरत आहेत। आता याच हे जे विलन ठरवणारी जी मंडळी आहेत, मग अगदी मनोज जरांगे पाटील असू द्यात किंवा हे आता लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये काल जो जनक्षोभ उसळला त्या जनक्षोभाला लाठीचार्जचे आदेश देणारी जी काही मंडळी असतील, आता तो लाठीचार्जचा जर आदेश दिला नसता तर तिथे काय झालं असतं हा एक वेगळा विषय आहे। पण ही आंदोलनं का चिघळत आहेत याचा विचार हा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं आहे। मित्रहो, इथे आपण काही भाजपच्या विरोधात किंवा भाजपच्या बाजूने बोलण्याचा प्रश्नच नाहीये, पण एक गृहमंत्री म्हणून जो पोलिसांवर धाक असायला पाहिजे तो धाक आता देवेंद्र फडणवीस किंवा सरकारचा राहिलेला नाही। हे मी का म्हणतोय तर ही दृश्य बघा।
पाहिलं की झेंडा वंदनाच्या नंतर जर पोलीस अशा पद्धतीत नाचत असतील आणि ठेका धरत असतील किंवा झेंडा वंदनानंतर सुद्धा तिथल्या गोष्टींचं गांभीर्य जर पोलिसांना नसेल तर आपण याला काय म्हणू शकतो? आता हे बदलापूर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण बघा की एक गर्भवती महिला जवळपास 11-12 तास आपल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारासाठी एका पोलीस ठाण्यामध्ये प्रतीक्षा करते आणि तिचा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला जात नाहीये, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR लिहून घेतला जात नाहीये आणि तोही या पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला असूनही. आता आशुतोष डुंबरे हे पोलीस आयुक्त आहेत. याच्या आधी तिथे जे काही सदग्रस्त होते त्यांची कामगिरी आणि आता आशुतोष डुंबरेंवर स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय म्हणून त्यांची कामगिरी. पण आयुक्तांचा धाक हा खालच्या पोलिसांना राहिलेला नाही. याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांचा धाक आयुक्तांना राहिलेला नाहीये. मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विशेष आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. खरं तर मुंबईचे पोलीस आयुक्त होणं हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं स्वप्न असतं. मग एक विशेष पोलीस आयुक्त म्हणून नेमण्याची गरज एका दुसऱ्या IPS अधिकाऱ्याच्या साठी पडते आणि तोही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतलाच अधिकारी असतो. यातून मुंबई पोलिसांच्या बाबतीत किंवा एकूणच ज्याची तुलना कधी काळी स्कॉटलंड यार्ड बरोबर केली जायची त्या पोलीस दलामध्ये काय संदेश गेले असतील किंवा काय मेसेज गेले असतील याचा विचार सुद्धा ही सगळी संकल्पना मांडणाऱ्यांनी केला नाही. आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा, आपण देवेंद्र फडणवीसांना आजही म्हणजे आत्ताही हा व्हिडिओ त्यांच्या विरोधात आहे असं तुम्हाला वाटत असेल तरी ते मला आजही एक स्कॉलर पॉलिटिशियन वाटतात. पण त्यांच्याकडून होणाऱ्या चुका, आता बघा त्यांनी जो आदेश दिला होता की ठोकून काढा, त्यानंतर मनोज जरांगे नावाचा एक माणूस, हड्डी पसली एक असलेला माणूस, हा या राज्यामध्ये हिरो म्हणून आपल्याला वावरताना दिसतोय. लोक त्यांच्या पाया पडतायत, लोक JCP आणि डंपर मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतायत. तर या सगळ्याला देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. आता हे सगळं घडलं, एखादं आंदोलन चिघळलं की मग ही मंडळी काय म्हणतात, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांसारखी मंडळी काय म्हणतात की त्यामध्ये विरोधक घुसले होते किंवा ते शरद पवारांची माणसं होती, ती ठाकरेंची माणसं होती. अरे पण ती महाराष्ट्रातली माणसं होती हे का तुम्ही नाकारताय? ती महाराष्ट्रातले ते नागरिक आहेत, ते काही उत्तर प्रदेशमधून किंवा मणिपूरमधून किंवा पश्चिम बंगालमधून आलेले नाहीच आहेत. मग जर ते त्याच्यात घुसले किंवा जर ते त्याच्यात काही करतायत, माझं असं मत आहे एक माध्यमांमधला कर्मचारी म्हणून किंवा एक माध्यमांमधला प्रतिनिधी म्हणून, देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाचं गुप्तचर खातं जे आहे, इंटेलिजन्स जो आहे तो पूर्णतः फेल झालेला आहे आणि त्यामुळेच ही सगळी वेळ या सगळ्या लोकांवर ओढवली आहे, सरकारवर ओढवली आहे. आणि हे जे काही घडतंय आता बघा, आता उच्च न्यायालयाने काय म्हटलं की जर 13 ऑगस्ट रोजी हा सगळा प्रकार घडला आणि 16 ऑगस्टला जर पहिला FIR होतोय तर दुसरा FIR, 2 मुलींवर जर लैंगिक अत्याचार झाला तर दुसरा FIR अजून का झाला नाहीये? आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये पण जी दोषी महिला अधिकारी होती तिला आधी बदली करण्यात आलं आणि त्यानंतर तिला सस्पेंड करण्यात आलं किंवा निलंबित करण्यात आलं. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांचा जो काही एकूणच प्रकार आहे तो न समजण्याच्या पलीकडचा आहे. बरं, पोलीस एका बाजूला हे सगळं होत असताना आपण म्हणतो की आपल्याकडे संख्याबळ कमी आहे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस दल कमी पडतंय, तर आता पोलिसांची भरती पण होते. पोलिसांची भरती होत असताना आता एकूणच जर आपण पाहिलं तर 17,471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आता याच्यातल्या ही जी भरती प्रक्रिया आहे त्यातली महिलांसाठी किती आहेत? 3,924 पद महिलांसाठी आहेत आणि यासाठी अर्ज किती आले? 2,78,829 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, एका बाजूला पोलिसांकडे भरती होते म्हणजे जे मनुष्यबळ आहे त्याच्यावर खरंच काम केलं जातंय सरकारकडून, पण ते काम केलेले जे काही लोक आहेत, पोलिसांना जोपर्यंत राज्यकर्त्यांचा वचक राहणार नाही तोपर्यंत या दुष्प्रवृत्तींना पोलिसांचा वचक राहणार नाही हे आपण समजून घ्यायला हवं. आज अनेक
जे काही अतिमहत्वाचे जे लोक आहेत त्यांना पुरवलेली सुरक्षा, कोणाला सुरक्षा पुरवलेली हे जर आपल्याला कळलं तर कर्जबाजारी, लोकांना गंडे घालणारे, लोकांना फसवणारे अशा लोकांना या राजकीय प्रवाहामध्ये पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. अगदी मुंबई ठाण्याच्या किंवा MMRDAच्या किंवा अगदी महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचं तर काही सत्तेची साथ देणाऱ्या किंवा सत्तेबरोबर लगट करणाऱ्या काही चीटर्सना पोलिसांना जर सुरक्षा पुरवावी लागली तर राज्यकर्त्यांच्या डोक्यात काय आहे हे अगदी स्पष्टपणे कळतं. ड्रग्ज घेणारा किंवा ड्रग्जचा व्यापार करणारा एखादा ललित पाटील जो आहे त्याच्या बाबतीत ज्या वेळेला सरकारला जे कडक पावलं उचलायची होती ती उचलता आलेली नाहीयेत किंवा त्याच्या संदर्भातलं पुढे काय झालं, त्याच्यात नेमकं कोण दोषी होतं, या सरकार गोल गोल निर्णय घेण्यामध्ये आणि लोकांना उल्लू बनवण्यामध्ये सरकारला आनंद वाटतोय आणि नेत्यांनाही त्यातच आपला स्वर्ग दिसतोय. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सगळ्यात फ्लॉप गृहमंत्री आहेत. बघा आता ते काय म्हणतील, अनिल देशमुखांनी काय दिवे लावले. जर देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांबरोबर आपली बरोबरी करणार असतील तर मग सगळं राजकीय चित्रच हे गंभीर आहे असं म्हणायला हवं. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या समर्थकांनी अनिल देशमुखांबरोबर आपली बरोबरी करू नये, पण RR पाटलांबरोबर करायला काहीच हरकत नाहीये. कारण RR पाटलांनी ज्या पद्धतीत, बघा RR पाटील हे किती शांत स्वभावाचे होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीत डान्सबार असेल किंवा ज्या पद्धतीत त्यांनी या सगळ्या गुन्हेगारांच्या बाबतीतले जे काही निर्णय घेतले होते ते निर्णय आणि त्या निर्णयाला ठाम राहणं हे RR पाटलांनी दाखवून दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना हे करता आलेलं नाहीये आणि हे जे 2-3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे तुमच्यांना आम्ही सांभाळतो, आमच्यांना तुम्ही सांभाळा, या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयाचे 3-13 वाजवून टाकलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरतीसाठी असलेली चापलुसी, त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये होणारा गैरप्रकार आणि या संपूर्ण सगळ्या म्हणजे DCP लेवल पासून वरच्या सगळ्या लेवलवर असलेली कंपुशाही आणि ग्रुपबाजी याच्यामुळे या विभागातल्या कामकाजावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. आता हे सगळं होत असताना गेल्या काही काळामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे की या विभागामध्ये आर्थिक खात्यांच्या ज्या काही गोष्टी केल्या जातात, मित्रहो याच्यावरचा माझा वेगळा व्हिडिओ येतोय आणि तो तुम्ही अगदी लक्ष देऊन त्याच्यासाठी थांबावं किंवा बघावं एवढं मी आपल्याला सांगतो. हा आर्थिक गुन्हे विभाग जे काही करतो आहे ते या महाराष्ट्राला अधिक आणखी खोल गैरव्यवस्थेच्या आणि गैरकारभाराच्या दरीत लोटणारा आहे. पोलिसांमध्ये धाक राहिलेला नाही हा तर एकच भाग झालाय. आणि दुसरं म्हणजे पोलिसांना हे कळून चुकलेलं आहे की मी जर माझ्या वरिष्ठांचं ऐकलं नाही तर माझं काहीही वाकडं होणार नाहीये. आणि त्यामुळेच जर समजा आता परवा जो बदलापूरमध्ये प्रकार घडला हा प्रकार पोलिसांपर्यंत किंवा वरिष्ठांपर्यंत का पोचला नाही, इथे जे कोणी लोक होते त्याच्या बाबतीतला जो काही अहवाल आहे तो का बनवला गेला नाही, किंवा तो जर बनवला गेला असेल तर पोलीस का उशिरा तिथे पोचले, किंवा ही सगळी पोलिसांना जाग या सगळ्याच प्रकरणामध्ये, मग ते मराठ्यांचं आंदोलन असू द्या किंवा बदलापूरचा लैंगिक अत्याचार असू द्या किंवा हे रॅश ड्रायव्हिंग असू द्या, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्याच स्वरूपात वरिष्ठ अधिकारी या आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना धाकात ठेवत नाहीयेत. आणि राजकारणी जे आहेत किंवा सत्तेत बसलेले जे प्रमुख आहेत ते देखील या संपूर्ण यंत्रणेवरचा आपला प्रभाव गमावून बसलेत. आणि त्यामुळे महाराष्ट्र अराजकतेच्या वाटेवर आहे का असा प्रश्न पडण्या इतपत गृह मंत्रालयाचं प्रगती पुस्तक हे जवळपास नापासाचं प्रगती पुस्तक झालेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गृह मंत्रालय कोणत्या तरी अशा एका व्यक्तीच्या हातात जाण्याची गरज आहे. अन्यथा जर पोलीस डिपार्टमेंट ढेपाळलं तर या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही पुन्हा कोणालाही नियंत्रणात आणता येणार नाहीये. मित्रांनो, मला कल्पना आहे की आपल्याला हा व्हिडिओ म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत त्यांना हा व्हिडिओ आवडला नसेलही, पण त्याच वेळेला ही गोष्ट फक्त देवेंद्र फडणवीसांनी चुकवली आहे असं नाहीये. ही गोष्ट अनिल देशमुख गृहमंत्री असताना ज्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या आणि एकदा आपण निघून गेल्यानंतर आपण गृहमंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यावरही आरोप करू शकतो, हे अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात घडलेल्या प्रकारांमुळे दिसून आलेलं आहे.
आणि ते सगळ्यात जास्त महाराष्ट्रासाठी गंभीर आहे. मित्रहो, देवेंद्र फडणवीस हे सपशेल फेल किंवा पूर्णतः नापास झालेले गृहमंत्री आहेत असं आपल्याला वाटतंय का? पोलीस व्यवस्थेचे 3 तारा या राजकारण्यांनी वाजवलेत का? आणि पोलिसांचा या गुन्हेगारांवरचा धाक संपलाय कारण राजकारण्यांचा पोलिसांवरचा धाक संपलाय, हे आपल्याला पटतंय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.